So first of all, a very good morning to all of you. तर विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपण पायथागोरस जो आपला थेरम आहे किंवा पायथागोरस जो तुम्हाला चॅप्टर आहे 10th मध्ये, यावर डिपेंड आज आपण प्रॉब्लेम टीच करणार आहोत अकॉर्डिंग टू अवर सीईटी. सो फर्स्ट इन पायथागोरस ABC. ओके, हा आपला ट्रायंगल आहे. ही घेतली मी आपली हायपोटेनियस साइड. कोणती साइड? ही घेतली मी वन साइड आणि दिस इज अवर सेकंड साइड. वन साइड आणि सेकंड साइड. तर आपला पायथागोरस थेरम काय असतो? हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू, बोला, फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर असतो पायथागोरस थेरम. हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? त्यानंतर जे जे आपल्याला कमी येणार आहे ते पुन्हा सांगतो. रेक्टँगलची प्रॉपर्टी काय असते विद्यार्थी मित्रांनो? कोणी सांगू शकते मला? रेक्टँगलची प्रॉपर्टी. व्हेरी गुड. अपोजिट साइड्स आर इक्वल. याची पहिली प्रॉपर्टी काय लक्षात ठेवा तुम्ही? अपोजिट साइड्स आर इक्वल. अपोजिट साइड्स आर इक्वल. सेकंड, ऑल एंगल्स आर 90 डिग्री. लक्षात ठेवायचं आहे, कारण जे पण तुमचे सीईटीचे प्रॉब्लेम राहणार एकदम चिल्लर प्रॉब्लेम राहणार आहे, पण ते पण आपल्याला समजले पाहिजे. थर्ड, स्क्वेअर. काय? स्क्वेअर. हा काय झाला आपला? रेक्टँगल. हा स्क्वेअर. स्क्वेअरची पहिली प्रॉपर्टी, ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स आर इक्वल. सेकंड, ऑल एंगल्स आर 90 डिग्री. ऑल एंगल्स आर, ऑल एंगल्स आर 90 डिग्री. आणखी ज्याचं काम पडणार आहे आपल्याला, एक तो पण लिहून देतो, मग आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू शकतो. ज्यामध्ये डायगोनल परपेंडिक्युलर टू इच अदर असतात आणि अँगल हे 90 डिग्रीज असतात. किंवा आपण असं म्हणू शकतो का, जे डायगोनल्स एकमेकाला काय असतात, पर रोम्बस पण माहिती आहे ना, पण त्याच्यामध्ये अँगल 90 डिग्री असतात का? नाही. डायग्राम थोडी अशी काढून घेतो ना. आता जमणार? बोला आता. किंवा आपण त्यालाच काय म्हणतो? रोम्बस आणि पॅराग्राम मध्ये डिफरंट काय आहे? चार साइड. कशामध्ये? रोम्बस मध्ये. आणि पॅरलेल मध्ये फक्त अपोजिट साइड्स आर पॅरलेल. यस ऑर नो? तर आता मी हा काय काढला, मग हा पॅरलोग्राम झाला का रोम्बस झाला? रोम्बस. कारण मी 4-5 साइड काय काढल्या त्याच्या सेम. लक्षात येत आहे का? अच्छा, रोम्बस असो का पॅरलेलोग्राम असो, डायगोनल्स आर बायसेक्ट इच अदर, किंवा आपण म्हणतो परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि त्यांचा मिड पॉइंट सुद्धा काय असतो? सेम. दोघं एकाच पॉइंटवर इंटरसेक्ट होणार. यस ऑर नो? तर फक्त एकच प्रॉपर्टी लक्षात ठेवून घ्या याची. कोणती? डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. काय लिहायचं आहे? डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग मला सांगा, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर जर मी म्हणत असणार बेटा, तर अँगल कितीचा असणार? 90. व्हेरी गुड. कितीचा अँगल असणार? वाय? कारण आपण म्हणत आहोत परपेंडिक्युलर टू इच अदर. सो अँगल 90.
लक्षात राहणार का? काय लिहायचं आहे तुम्हाला इथं? डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू each other. Okay, note down this fast. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यावर डिपेंड तसं स्टार्टिंग एकदम आपण सिंपल प्रॉब्लेम पासून करू. लिहा. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC AC equal to 10 unit, AC equal to 10 unit and BC equal to 6 unit, BC equal to 6 unit, find AB, find AB आणि बोर्ड कडे लक्ष द्यायचं. इन ट्रायंगल काय म्हटलंय आपल्याला? ABC. बघा आता सोल्युशन. हा मी ट्रायंगल घेतला. कोणता ट्रायंगल घेऊ आपण? ABC. AC किती आहे? 10. AC किती? 10. त्यानंतर BC किती? काय फाइंड आउट करायचं आहे? AB फाइंड आउट. प्लस सेकंड साइड. हे लिहिणं जरुरी आहे का? सीईटी मध्ये तुम्हाला लिहून दाखवा लागते का? नाही, फक्त ऑब्जेक्टिव्ह टिक करायचं आहे. तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन माइंड मध्ये सुद्धा करू शकता इफ पॉसिबल नसेल तर मग सॉल्व्ह करून पाहत जा. हायपोटेनियस किती आहे? 10. सो 10 स्क्वेअर. फर्स्ट साइड 6, सो 6 स्क्वेअर प्लस सेकंड साइडचा स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? 10 चा स्क्वेअर 100, 6 चा स्क्वेअर 36 प्लस सेकंड साइड स्क्वेअर. 36 या साइडला जाऊन मायनस होणार. यस ऑर नो? सो 100 मायनस 36 किती होते? 64. 36 मायनस झाला. 100 मायनस 36 64 इक्वल टू सेकंड साइड. पण मला सेकंड साइडचा स्क्वेअर पाहिजे का फक्त सेकंड साइड पाहिजे? सो देअरफॉर सेकंड साइड इक्वल टू किती येणार? 8. 8 8 जा 64. 8 8 जा. तर आपली सेकंड साइडची व्हॅल्यू किती आली? 8. क्लिअर? राईट डाऊन. राईट डाऊन. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. out of which does not applicable, नहीं does not value, out of which is applicable. या does not नहीं, out of which is applicable for Pythagoras theorem, out of which is applicable for Pythagoras theorem. दिलं फॉर पायथागोरस थेरम आणि बोर्ड कडे लक्ष द्या. पहिला ऑप्शन दिला आहे तुम्हाला 1 2 3.
दुसरं ऑप्शन दिलं आहे 8, 9, 10. तिसरं ऑप्शन दिलं आहे तुम्हाला 7, 8, 9 आणि चौथं ऑप्शन दिलं आहे तुम्हाला 3, 4, 5. ट्रिपलेट. तर कोणता ट्रिपलेट जो आहे तो पायथागोरस असणार? कोणता? डी. अरे वा, व्हेरी गुड आन्सर. अच्छा, फाइंड आउट करत असतात त्यांचा स्क्वेअर करून त्यांची ऍडिशन करायची. जे दोन काय असतात स्मॉल, त्यांचा स्क्वेअर करून त्यांची ऍडिशन इक्वल टू, जर आपली मोठ्या व्हॅल्यूचं जर आन्सर आलं तर पायथागोरस थेरम अप्लिकेबल. बघा आता इथे छोटी व्हॅल्यू कोणती आहे? 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर आन्सर 25 चा स्क्वेअर रूट. आलं काय आन्सर? +4, 5 चा स्क्वेअर रूट येतो का? फिनिश. 8 चा स्क्वेअर 64, 9 चा स्क्वेअर 81, 8 चा 64, 9 चा कोणाचा स्क्वेअर रूट 10 येणार? 100 चा. इथे 100 आहे का? मग हा पण अप्लिकेबल होणार का? नाही. समजलं का मी काय बोलत आहोत? अप्लिकेबल कोणता आहे हे कसं आयडेंटिफाय करायचं? दोन स्मॉल टर्मच्या स्क्वेअरिंगची ऍडिशन. दोन स्मॉल टर्मच्या स्क्वेअरिंगची ऍडिशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ थर्ड इज इक्वल टू. जसं बघा मी 3 चा स्क्वेअर काढला 4 आला, 4 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर काढला 9 आला, 4 चा स्क्वेअर 16, 4 चा स्क्वेअर, मग त्यांची काय केली? ऍडिशन. हे समजलं? त्याच्यापेक्षा इझी सांगू, काही लक्षात आलं लक्षात? ओके. तर इथे तुम्ही आन्सर फक्त कोणतं सांगाल? डी, 3, 4, 5. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. if the diagonal of rhombus are 60 centimeter and 80 centimeter. If the diagonal of rhombus are 60 centimeter and 80 centimeter, find one side of rhombus. Find one side of rhombus. रोम्बसच्या सर्व साइड्स काय असतात? इक्वल. तुम्हाला म्हटलंय फाइंड वन साइड ऑफ रोम्बस. एक जरी काढली तरी त्या चारही साइडचा आन्सर असणार यस ऑर नो. आता मला सांगा, हा आपला रोम्बस आहे. रोम्बस ड्रॉ केला मी. आपण 60, हा 60 आणि हा काय घेऊ? 80. हा 60, हा काय घेतला मी? 80. आता मला सांगा, परपेंडिक्युलर टू ईच म्हणजे हा काय झाला आपला? 90. हा झाला त्याचा मिड पॉइंट. हा कोणता पॉइंट झाला? मिड पॉइंट. कोणी आधी आयडिया देऊ शकते मी एक साइड कशी फाइंड आउट करू? तर
पायथागोरस थेरम. अच्छा, कसं अप्लाय करू बेटा? एकदम परफेक्ट. एक डायगोनल किती आहे आपला? 60. एक डायगोनल, मग त्याचा मिड पॉइंट हा किती असणार? 30. टोटल किती? 60. तर इथपर्यंत 30. टोटल किती? 80. तर हा 40, तर हा पण किती? 40. म्हणजे मला एक साइड भेटली 30, एक साइड भेटली 40. तर आता मला ही हायपोटेनियस साइड झाली ना मग याची. कोणती साइड झाली? कारण हा 90 आहे, तर 90च्या अपोजिट वालीच कोणती साइड असते? हायपोटेनियस साइड. कोणती साइड? समजलं का प्रॉब्लेम? टोटल किती होता तो? 60. त्याचा हाफ किती होणार? 30. हा टोटल किती होता? 80. त्याचा हाफ 40. हायपोटेनियस स्क्वेअर काय येणार सांगा? वन साइड स्क्वेअर म्हणजे 30 स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर म्हणजे 40 स्क्वेअर. अगेन 30 चा स्क्वेअर 900, 30 चा स्क्वेअर 40 चा स्क्वेअर 1600. अगेन हायपोटेनियस स्क्वेअर 9 + 16 25 म्हणजे किती होणार हा? 2500. 2000 काय? 0 + 0 0, 0 + 0 0, 16 + 9 2500. आता सांगा 25 कोणाचा स्क्वेअर आहे? 5 चा. 25 मग 50 कोणाचा? 2500 चा. 2500 चा स्क्वेअर काय येणार? प्रॉब्लेम लिहा. आणि जे मी नेक्स्ट प्रॉब्लेम सांगत आहे याला तुम्ही स्वतः थोडा लॉजिक लावून बघा आधी. ओके, लिहा. इफ द डायगोनल ऑफ स्क्वेअर इफ the diagonal of square is √4. Diagonal of square is √4. Find the side of square. Find the side of square. डायगोनल ऑफ स्क्वेअर किती म्हटलं मी? √4. आणि काय म्हटलं तुम्हाला? फाइंड द साइड ऑफ स्क्वेअर. ट्राय करून बघा, तर मग ते प्रॉब्लेम बाकीच्यांना समजणार नाही. लक्ष द्या. जो आपला डायगोनल ऑफ स्क्वेअर म्हटलाय मी, पहिले मी ड्रॉ केला स्क्वेअर. काय ड्रॉ केला? दिसत आहे? या स्क्वेअरला मी ड्रॉ केला डायगोनल. एकच ड्रॉ करावं लागणार ना? का डायगोनल बायसेक्ट म्हटलं होतं? एकच. या डायगोनलची व्हॅल्यू किती दिली आहे? √4. डायगोनलची व्हॅल्यू √4. इज दॅट क्लिअर? स्क्वेअरच्या सर्व साइड्स काय असतात? सेम. स्क्वेअरच्या सर्व साइड्स. जर मी याला 1 घेतलं तर हा पण 1, हा पण 1. इज दॅट क्लिअर? सर्व साइड्स काय असतात? सेम. आता आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू. काय असते? हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. यस ऑर नो? मग हायपोटेनियस किती आहे? √4. सो √4 स्क्वेअर प्लस वन साइड स्क्वेअर. पहिली साइड 1, तर 1 चा काय होणार? स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. सेकंड साइड सुद्धा 1, तर 1 चा काय होणार? स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? √4 चा स्क्वेअर किती होणार? 4.
अंडर रूट 4 चा स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टॉइस एक्स स्क्वेअर. अरे समजत आहे का? एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2 या साईडला जाऊन डिवाइड होणार. सो 4/2 इक्वल टू एक्स स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? 4/2 2 इक्वल टू एक्स स्क्वेअर. पण मला व्हॅल्यू एक्स स्क्वेअरची पाहिजे का फक्त एक्स ची पाहिजे? सो देअरफॉर एक्स इक्वल टू सुद्धा किती होणार? अंडर रूट 2. तर डायगोनलची साईड सुद्धा किती आली इथे? अंडर रूट 2. इज दॅट क्लिअर? राईट डाऊन.